तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. प्रकाश बुराई उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी. मंत्री विजयकुमार गावितांच्या प्रयत्नांना यश. बऱ्याच वर्षांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली नंदुरबार तालुक्यातील प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर व्यय अग्रक्रम समितीच्या रुपये 793.95 कोटी किंमतीची म्हणजे सुमारे 800 कोटी रुपयांची प्रथम व सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार भेट घेऊन केलेल्या प्रयत्नांना आज प्रत्यक्षात यश लाभले आहे. या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाला तसेच सिंदखेड व साक्री मधील दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील गावांना एकूण 4000 हेक्टर सिंचन क्षेत्राला तसेच सिंदखेड व साक्री तालुक्यातील एकूण या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून विहिरीची भूजल पातळी वाढीस मदत होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. याच हेतूने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांनी या योजनेचा सातत्याने पाठपुरावा चालवला होता. स्वतः मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रखडलेल्या पाणी योजनाविषयी सविस्तर चर्चा करून मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिना गावित यांना या प्रलंबित योजनेला न्याय देण्याचे आश्वासन दिलेले होते. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या त्या प्रयत्नांना आज यश लाभले असून सुमारे 800 कोटी निधीची मान्यता प्राप्त झाली आहे. 20-24 ताससाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना खूप वर्षापासून प्रलंबित होती आणि हा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं आम्ही वेगवेगळे मंत्रालय मागच्या काळामध्ये होते त्यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो. कारण या भागामध्ये सातत्यानं 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ निर्माण झालेला आहे. मागच्या वर्षी पर्जन्यमान 40% झालं होतं सरासरीच्या. यावर्षी मागच्या वर्षी जे 40% झालं त्याच्या 40% यावर्षी पर्जन्यमान झालं आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या उपसा सिंचन योजनेची खूप गरज होती आणि त्याच्यासाठी मी आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विनंती करून या उपसा सिंचन योजनेला आपण सुमारे 800 कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यामुळे इथला दुष्काळजन्य परिस्थिती सोडवायला निश्चितपणाने मदत होईल आणि सातत्यानं त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत होता तोही सहज सुटू शकेल आणि अशा पद्धतीने ही योजना आम्ही मंजूर करून घेतली आहे. मागच्या काळामध्ये मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून त्याचबरोबर अजून इतर 7 प्रकल्पांना सुद्धा या ठिकाणी प्राथमिकतेने मान्यता देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने या नंदुरबार जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल ते सोडवण्याच्या दृष्टीने कालांतरानं प्रयत्न करत असताना सुद्धा पाहिजे तशी गती मिळाली नाही. पण आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर अर्थमंत्री आदरणीय अजितदादा असतील यांनी निश्चितपणानं या भागाच्या मदतीसाठी सहकार्य करून इथल्या लोकांचे जे पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील किंवा शेतीला पाणी देण्याचा प्रश्न असतील ते लक्षात ठेवून या ठिकाणी याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे इकडच्या भागाचा प्रश्न निश्चितपणानं सुटेल. लोक वारंवार आंदोलन करत असताना आम्ही पाठपुरावा करत होतो परंतु शेवटी आता आपल्याला या ठिकाणी चांगलं यश आलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं आमच्या शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा या पुढच्या काळामध्ये मिळणार आहे. प्रश्न असा आहे की ज्यांना माहीतच नाही काय आहे ते. आता कसं आहे की कधी न बोलणारे कधी त्या विषयाची माहीत नसणारे अशी माणसं श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत ही गोष्ट खरी आहे. परंतु लोकांना माहिती आहे की हे कोणी प्रयत्न केले काय केले ज्यांनी आंदोलनं केली त्यांनाही माहीत आहे आणि तो माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे. सातत्यानं हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असतो.
म्हणून असे श्रेय घेणारे निश्चितपणे येतात. आपण मागेही बघितलं की मागच्या काळामध्ये हे यांनी केलं ते त्यांनी केलं सांगणारी माणसं या जिल्ह्यामध्ये बरेच पैदा झालेली आहे. त्याच्यापैकी काही असणार हे निश्चितच आहे. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 2024 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.